नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे। हर्षवर्धन आणि मिहिका यांचं लग्न झालेलं आहे। तर हर्षवर्धनचा तिरस्कार करणारी मिहिका मुक्ताच्या विरोधात जाऊन कोणत्या अशा कारणांमुळे हर्षवर्धनशी लग्न करायला तयार झाली तर तर हर्षवर्धनने घरातून कायमची हकालपट्टी केल्यामुळे सोडून दिल्यामुळे पिसाळलेली सावनी हर्षवर्धनच्या विरोधात नेमकं काय पाऊल उचलणार हे सगळे आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। हर्षवर्धनने मीडियाला बोलवल्यानंतर सगळीकडेच लग्नाची अनाउन्समेंट केलेली असते आणि हे सगळे टीव्हीमध्ये पाहिल्यावर मुक्ताला आणि सागरला मिहिकाच्या या लग्नामुळे खूपच मोठा धक्का बसलेला असतो। मिहिका मुक्ताला सांगते की हर्षवर्धनशी तू का लग्न केलंस, असं असेल तर आम्हाला सांग, आम्ही या सगळ्यातून तुला सोडवू, अशी काय कारणं होती। पण मिहिका मात्र मुक्ताला सांगते की ताई, मी हर्षवर्धनशी पैशासाठी लग्न करायला तयार झाले। तसंही हर्षवर्धनकडे खूप पैसा आहे आणि तो मिहिरकडे नाही, म्हणून मी तयार झाले। माझ्याकडे सगळ्या सुखसोयी असतील आणि तसंही सागर जीजू पण श्रीमंत आहेत, म्हणूनच तू हे सगळे लग्न करायला तयार झालीस ना। तसेच माझे हर्षवर्धन ही सगळ्यांना एक दिवस नक्कीच आवडतील। मुक्ताला या स्टेटमेंटचा खूपच राग आलेला असतो आणि मुक्ताला एवढं समजावून देखील मिहिकाने काहीच तिचे ऐकलेले नसते। हर्षवर्धनने मात्र यावर बाजी मारली असंच त्याला वाटत असतं। मुक्ता मात्र खूपच घाबरते। आता मिहिका ऐकूनही काहीच रिॲक्ट करत नाही, ती फक्त हर्षवर्धनच्या बाजूने आहे। हे ऐकल्यावर मुक्ताला खूपच मोठा धक्का बसतो। सागर मुक्ताला त्या घराच्या बाहेर घेऊन जातो आणि हर्षवर्धनच्या घराच्या बाहेर आल्यावर मुक्ता म्हणते की नाही सागर, मला खूप भीती वाटते, आता मी काय करू मला काहीच कळत नाहीये। क्षणात सगळं विस्कटलंय। या लग्नामध्ये किती आयुष्य बर्बाद झाली आहेत। एकतर आपला मिहिर, नंतर मिहिका आणि सावनी, अशी 3 आयुष्य बर्बाद झाली आहे। त्याचबरोबर आपला आदित्य, काय करावं मला काहीच सुचत नाहीये। तेव्हा ती म्हणते की सागर, ही माझी मिहू नाही, ही दुसरीच कोणीतरी आहे। मिहिका पैशासाठी कधीही वेडी नव्हती। नक्कीच काहीतरी असं घडलं आहे ज्या कारणांमुळे ती हर्षशी लग्न करायला तयार झाली। तेव्हा सागर म्हणतो की आपल्याला ते सगळं शोधून काढलं पाहिजे। तर घरी गेल्यानंतर मिहिरला ते बघतात तेव्हा मिहिर पूर्णपणे कोसळून गेलेला असतो। सागर, मुक्ता मिहिरला आधार देतात आणि समजावतात की शांत हो। तो म्हणतो की दादूस, माझ्या प्रेमात काय कमी राहिलं रे, जी ती माझ्यासोबत असं वागली। तिच्याबरोबर इतकी मोठी घटना घडली देखील असताना तिची बदनामी केली गेली तरीही मी दुसऱ्या कोणाचा विचार नाही करू शकत, कारण माझं मिहिकावर अगदी मनापासून प्रेम आहे आणि तिनेही दुसऱ्या कोणाचा विचार करू नये इतकंच मला वाटत होतं, कारण मी तिच्यावर खूप मनापासून प्रेम केलं आहे। आणि त्याच वेळेला आता मिहिकाने हे सगळं असं का केलं असेल, का तिला खरंच मी आवडत नव्हतो का, मग ते इतकं वर्ष आम्ही सोबत का होतो, असे विविध प्रश्न त्याला पडतात आणि मुक्तालाही त्याचं खूपच वाईट वाटतं। तेव्हा सागर म्हणतो की हे बघ मिहिर, प्लीज तू स्वतःला शांत कर। तर तिकडे इंद्रा येते। इंद्रा मिहिरची ती अवस्था बघते आणि म्हणते की बाला, तू रडू नकोस, मला माहीत आहे त्या 6 फुटी बैलाने नक्कीच काहीतरी आपल्या मिहिकासोबत केलं असणार आणि तिच्याबरोबर तो खूप चुकीचं वागणं असणार, म्हणूनच आपली मिहू त्याच्याशी लग्न करायला तयार झाली। त्याच वेळेला त्या सागर म्हणतो की हो, आई बरोबर बोलत आहे, मम्मी बरोबर बोलते, असं काहीच झालं नसेल। मिहिकाने बहुतेक लग्नाला काहीतरी कारणास्तवच तयार झाली असेल। मग आपल्याला नक्की ही सगळी काय कारणं आहेत ना, ती शोधून काढली पाहिजेत। त्याशिवाय आपल्याला समजणार नाही की नेमकं मिहिका या लग्नाला कशी तयार झाली। तर त्यावेळेला आता याच गोष्टींमुळे मिहिकाला देखील खूपच वाईट वाटलेलं असतं। मिहिका ही तिच्या म्हणजेच हर्षवर्धनने दिलेल्या सो कॉल्ड रूममध्ये जाते आणि विचार करते की मी काय केलं हे सगळं। तिला खूप त्रास होत असतो। ती म्हणते की ताई, मला माफ कर, मी तुझ्याशी कधीपर्यंत आजवर या टोनवर बोलले नव्हते। नेहमी तुझं ऐकत येणारी मिहू आज मोठ्या धर्मसंकटात सापडली आहे ग, काय करावं मला काहीच कळत नाही, मला माफ कर, कारण जे होतं ना, हे सगळं जे मला करायला लागलं ते भाग पाडलं गेलंय आणि माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना खूपच त्रास होत होता, सगळीकडे तुमची बदनामी होत होती, म्हणूनच मला हे पाऊल उचलावं लागलं आणि म्हणून मला खूप त्रास झालाय, पण मला माफ करा, मी तुमच्याशी सगळ्यांशी असं वागले। तर इथे हर्षवर्धन मात्र पहिल्या रात्रीची स्वप्न रंगवत असतो। त्याच्या लग्नाची पहिली रात्र असते आणि एकदम हर्ष आनंदाने रूममध्ये जातो। तो थोडंसं ड्रिंक करून त्याच्या रूममध्ये शिरतो। त्याच वेळेला तिथे मिहिका बसलेली असते आणि नंतर मग आता तो विचार करत असतो की वा, आज मिहिका कायमची माझी होणार।
त्या दिवशी आमच्या लग्नाच्या दिवशी मला जे करता आलं नाही ते मी आज करणार. माझ्या मिहिकाला आज मी कायमचं माझं करणार आहे. आणि तो तिच्याकडे जवळ जायला बघत असतो तेव्हा मिहिका म्हणते की माझ्या रूममध्ये यायचं नाही. तेव्हा तो म्हणतो की आत्ता तुझी नाही तर ही आपली रूम आहे. आपलं लग्न झालं आहे ना आणि आज आपण एकमेकांचे कायमचे होणार आहोत. ओ माय मिहू, मी या दिवसाची कधीपासून वाट बघत होतो. तेव्हा ती म्हणते की 1 मिनिट, माझ्या तोंडून तुम्ही नाव घेऊ नका. तुमच्या या घाणेरड्या तोंडामध्ये माझं नाव अजिबातच शोभून देत नाही. आणि त्याच वेळेला मग आता मिहिका म्हणते की तुम्ही विसरले आहात का, आपलं हे जे लग्न झालं आहे ना ते मी मनापासून नाही केले आहेत. जसं तुम्ही लग्नासाठी काही अटी घातल्यात तशी मीही अटी घातल्या आहेत. जरी जगासाठी आपलं लग्न झालं असेल ना तरीही आपल्या दोघांमध्ये नवरा बायकोसारखं काहीही नातं नसेल. फक्त जगाला दाखवायला मी तुमची बायको आहे. तू माझ्यावर हक्क नाही गाजवू शकत. तुझी लायकी नाही माझा नवरा होण्याची. माझं फक्त माझ्या मिहीरवर प्रेम आहे आणि माझ्या मिहीरसाठी आणि माझ्या घरच्यांसाठी मी हे सगळं पाऊल उचललेलं आहे. आणि माझं ना तुझ्यावर कधी प्रेम असेल ना होतं. माझं फक्त आणि फक्त मिहीरवर प्रेम आहे. शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझी नाही तर मी माझ्या मिहीरची आहे. त्याच्यामुळे ही तुझी उशी घे आणि चल निघ इथून या रूममधून. तुझ्या खोलीत जा. माझ्यासमोर उभी राहायची तुझी लायकी नाही. हर्ष तिला समजवायला जातो. ती म्हणते की तू विसरला असशील, तू मिहीरवरून मला ब्लॅकमेल केलं होतं. जेव्हा तुला सागर जिजू आणि मिहीर मारायला आले होते तेव्हा तू त्याच कारणावरून त्यांच्यावर केस करशील असं मला सांगितलंस. आणि त्यांना माझ्यामुळे काही त्रास नको म्हणून मी हे लग्न केलं. आणि याच कारणावरून तू मला ब्लॅकमेल करत आलास. पण मी हे जे केलं आहे ते माझ्या मनासाठी नाही तर फक्त त्यांना वाचवण्यासाठी केलं आहे. त्याचबरोबर तू माझ्या मुक्ताताईला त्रास देत आहेस. सागर जिजूच्या कर्तृत्वावर तुझा डोळा आहे. तू त्यांना त्रास देणार नाहीस या एका अटीवर मी तुझ्याशी लग्न केले. आणि राहिला प्रश्न तर सावनीचा, तिच्याशी लग्न तू फक्त सागर जिजूच्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवून करत होतास. म्हणून मी माझ्या माणसांना त्रास द्यायचा नाही आणि माझ्याजवळ येण्याचा प्रयत्नही करायचा नाही. नाहीतर मी तुझ्यावर उलटी केस ठोकेन की तू माझ्यावर हात उचलतो आणि माझ्यावर अत्याचार करतो. आणि डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसमध्ये तुला आयुष्यभर जेलमध्ये सडावं लागेल. म्हणून मला हात लावण्याची चूकही करू नको, समजलं? तुझ्याशी लग्न केलं याचा अर्थ असा नाही की मी अबला आहे. असं म्हणून हर्षवर्धनचं तोंड ती बंद करून टाकते. आणि हर्षच्या या वाक्यामुळे घाबरतो आणि गुपचूप पहिल्याच रात्री रूमच्या बाहेर निघून जातो. मिहिका त्याची चांगली जिरवते. तर हॉटेलमध्ये सावनी असते. तिच्या डोक्यात हजारो विचार येत असतात. यापुढे माझं कसं होणार? मी सागरला सोडून हर्षबरोबर 6 वर्ष राहिले. पण त्या बदल्यात हर्षने मला काय दिलं? त्याने फक्त सागरचा बदला घ्यायचा होता म्हणून माझा उपयोग करून घेतला. आणि मी मूर्ख नेहमी हर्षची साथ दिली. इतकं वर आणलं मी त्याला आणि त्याने दुसऱ्याच कोणाशी लग्न केलं, तेही माझ्याच भावाच्या होणाऱ्या बायकोशी. हे तू बरोबर नाही केलं हर्ष. म्हणून ती आता खूपच चिडते आणि तिच्या डोक्यामध्ये आता हर्षवर्धन अधिकारीला बर्बाद करण्याचे विचार येऊ लागतात. आणि ती वकिलाला फोन लावते. वकिलाला म्हणते की ॲडव्होकेट सुळे, मला जरा तुमच्याशी बोलायचे आहे. तुम्ही या हॉटेलचा ॲड्रेस देते तिथे या. आणि म्हणूनच ती आता हॉटेलवर वकिलाला बोलावते आणि म्हणते की या सगळ्या गोष्टीत मला जरा तुमची मदत हवी आहे. तेव्हा वकील साहेब म्हणतात, बोला सावनी मॅडम, तुमची मी काय मदत करू? त्याच वेळेला तो म्हणतो की काय झालं आहे नेमकं तुमचं? तेव्हा ती म्हणते की 6 वर्ष मी हर्षवर्धन अधिकारीसोबत राहत होते आणि त्याने मला आता सोडून माझ्या लग्नाची खोटी स्वप्न दाखवून दुसऱ्याच मुलीबरोबर मिहिकाशी लग्न केलं. आणि हे करण्यासाठी मला त्यांना कोर्टात खेचायचं आहे. मला फसवलं आहे त्यांनी. माझा मुलगा आणि मी सर्वस्वी त्यांच्यावर जबाबदार होते, पण नाही, त्यांनी हे सगळं करून मला फसवले आहे. मला त्यांच्यावर केस करायची आहे. तेव्हा वकील साहेब सांगत असतात की मॅडम, त्या घरावर तुमचा काही अधिकार किंवा असे लीगल पेपर असतील तर आपण त्यांना कोर्टात खेचू शकतो, किंवा काही त्यांचे शेअर्स किंवा प्रॉपर्टी यात तुमचा वाटा किंवा हिस्सा असं काही आहे का? तेव्हा तिच्या लक्षात येतं. ती म्हणते की हो वकील साहेब, असे पेपर मी तयार केले होते, पण त्याने लग्नाच्या आदल्याच दिवशी अगदी शिताफीने ते मागून घेतले आणि आता ते फाडून टाकले आहेत. तेव्हा वकील साहेब म्हणतात, मग आता त्याचा काहीच उपयोग होणार नाही. असं काहीतरी शोधा जेणेकरून आपल्याला स्ट्रॉंग केस तयार करता येईल. आणि तेव्हा सावनी डोक्याला हात मारून घेते आणि तिला मुक्ताची सगळी वाक्य आठवतात. मुक्ता म्हणालेली असते की तुमचे ते पेपर कशाला तुम्ही तिकडे पाठवले? आणि आदित्य आता या गोष्टीमुळे तिच्याकडे बघत असतो. तिने मात्र डोक्याला हात मारून घेतलेला असतो. आणि आता
आदित्य सावनीला शांत करत असतो. सावनीला इथे खूपच मोठा पश्चाताप झालेला असतो, कारण तिने सागरशी आणि मुक्ताशी तर खूप चुकीची वागलेलीच असते. त्याचप्रमाणे पूर्ण कोळी कुटुंबाचा तिने रागराग केलेला असतो. आणि आता याच वेळेला आदित्य बोलतो की मम्मा, आपण इथे कशाला थांबलोय, आपण सागर पप्पाकडे जाऊया ना. तर आता मुक्ता व सागर मिळून मिहिरला कशाप्रकारे या सगळ्यातून बाहेर काढणार आणि सावनी शेवटी सागरकडे मदत मागायला गेल्यावर पुढे काय घडणार, आणि मग आता सावनी ही अशा प्रकारे मुक्ताच्या घरी गेल्यावर इंद्रा तिचे काय हाल करणार, हे सगळे पाहणे रंजकतेचे ठरणार आहे. अशाच मालिकांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.